करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास चौथा आप निरूपन्ना. श्रीराम समर्थ. आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जयास आपो नारायण ऐसे बोली जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात, उत्तमाच्या कार्याला बघा प्रत्यक्षपणे प्रारंभ झालेला आहे. ज्याप्रमाणे कार्याला सुरुवात झाली त्याप्रमाणे तीच सुरुवात प्रार्थनेने करून घेतली. स्मरण केलं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. परंतु तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म बघा प्रत्यक्षपणे कार्याला युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. समास हा उत्तमाचा सामर्थ्याचा आहे. आपण फक्त वाचतो, परंतु वाचत असताना आपला देह हा वाचला पाहिजे. आपला देह हा संपूर्णपणे बुडालेला आहे. ज्याप्रमाणे श्रीमत दासबोध बोध या कानाने ऐकायचं आहे. नुसतं ऐकायचं नाहीये, तर ते परेमध्ये बघा प्रत्यक्षपणे गेलं पाहिजे, पेरता आलं पाहिजे आणि त्यानुसार उत्तम प्रकारे वागलं पाहिजे. या दासात बघा प्रत्यक्षात या बोधातून दास कसा घडला जाईल हेच स्पष्टपणे मत व्यक्त केलेलं आहे. कारण लोकांचं मतं आपण खूप ऐकली हो. आपली नातेवाईकांची मतं ऐकली, आपले मित्रमैत्रिणी असतील किंवा बघा आपल्या घरातली लोक असतील, शेजारी पाजारी असतील, सर्वांची मतं ऐकली. परंतु ज्याप्रमाणे परमेश्वराचं खुद्द वचन, भगवंताचं खुद्द वचन ज्यावेळी आपण ऐकलं, ज्याने या पृथ्वी तलावर आपला देह प्रत्यक्षपणे आणलेला आहे त्याचं स्मरण केलं तर आपल्याला काही अडचण होईल का हो? काही प्रसंग आपल्याला पाहायला मिळतील का? अजिबात नाही आहे. कारण ज्याने प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपल्याला आणलेलं आहे आणि त्याच भगवंताचं आपण स्मरण करत आहोत. विचार करा भाग कसा दिलेला आहे. आपण ज्या इयत्तेमध्ये शिकत आहोत त्या इयत्तेमध्ये असणारे पाठ्यपुस्तकं, त्या पाठ्यपुस्तकाचा संपूर्णपणे आपण सराव केला. बघा जे आपल्याला पुस्तकं प्राप्त झालेली आहेत त्या विषयांची आपण काय केलेली आहेत, सर्व प्रकारे तयारी केलेली आहे. त्याच धड्यातली, त्याच कवितेतली बघा प्रत्यक्षपणे आपल्याला परीक्षेला काय येणार आहेत, प्रश्न येणार आहेत. मग त्याचंच उत्तर आपल्याला सहजपणे सोडवता येईल. मग त्याचप्रमाणे आपल्याला भाग कसा दिलेला आहे, ज्याने भगवंत आपल्या बघा प्रत्यक्षात या भगवंताने आपल्याला पृथ्वी तलावर आणलेलं आहे. मग आलेले संकट, आलेला प्रसंग दूर करणारा तोच आहे. मग त्याचं स्मरण करायला बघा आपल्याला काही लागतं का हो? नाही. सांडावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही. एक उपाय सद्गुरु स्मरण. भाग कसा दिलेला आहे, आजचा समास का महत्त्वाचा आहे. दशक 16वा तत्वान्वयाचा, तत्व दाखवली. 16वा 20 दशक आहेत, 200 समास आहेत. आपल्याला वाचायला टाईम मिळत नाही आहे, परंतु बाबांनो वाचाल तेव्हाच नक्कीच आपलं जीवन वाचेल.
कोणी इथं अमरपट्टा लावून आलेला नाही आहे, परंतु जगायचं कसं या तिन्ही लोकांमध्ये बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. कारण कलियुग चालू आहे. कृतयुग गेला, त्रेतायुग गेला, द्वापारयुग गेला. या कलियुगामध्ये आपल्याला प्रत्यक्ष जन्म प्राप्त झालेला आहे. मग त्यातला समास चौथा आपनिरूपण. आता आपनिरूपण म्हणजे काय? ही पंचमहाभूते दाखवलेली आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आता मागच्या समासामध्ये पृथ्वीचं स्तवन कसं प्राप्त करून दिलेलं आहे, त्याचं श्रवणसुद्धा आपण ऐकलेलं आहोत, बरोबर की नाही. आता आपल्याला जो समास प्राप्त करून दिलेला आहे तो म्हणजे आपनिरूपण. आता त्याचंसुद्धा आपल्याला श्रवण उत्तम प्रकारे प्राप्त करून दिलेलं आहे. नक्कीच श्रवण करूया. श्रीराम समर्थ. आता सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन, जयास आपो नारायण ऐसे बोलीजे. समर्थ म्हणाले आता सकळांचे जन्मस्थान. जन्म आपण जर विचार केला, सर्व प्राणीमात्रांचं जे जन्मस्थान आहे, सर्व जीवांचं जे जीवन आहे व ज्याला आपो नारायण म्हणतात, या संबंधी आपण प्रत्यक्ष जाणलं पाहिजे. सकळ जीवांचं जीवन. या पृथ्वी तलावर जी जी आपल्याला जीवसृष्टी पाहायला मिळत आहे, ती जीवसृष्टी निर्माण कोणी केली याचा आपण अभ्यास केला का? सकळ ग्रंथांचं सार तो हा एक दासबोध. 84 लक्ष युनी चालवणारा विश्वाचा मालक. प्रत्येकाच्या अंतरी तोच भगवंत आहे ज्याने संपूर्णपणे सृष्टी निर्माण केलेली आहे. आता सकळांचे जन्मस्थान. आपला जन्म कुठे झालेला आहे, कोणत्या गावी झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे, कुठल्या ठिकाणी झालेला आहे हे आपण सांगू शकू. परंतु त्या भगवंताजवळ बघा प्रत्यक्षपणे सर्व माहिती आहे ना, कारण त्यानेच या पृथ्वी तलावर आणलेलं आहे. म्हणून आता सकळांचे जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन चालवणारा प्रत्यक्ष तोच आहे भगवंत. आपण बघा रस्त्याने प्रवास करत असतो, आपला देह पाण्यामध्ये जास्त वेळ राहू शकत नाही आहे. कारण का बघा, परंतु पाण्यामध्ये असणारे जे मासे असतील बघा, सर्प असतील, काही आपल्याला बघा प्रत्यक्षपणे जे जलचर आहेत ते उत्तम प्रकारे कसे बघा त्या पाण्यामध्ये राहत असतील, त्यांचे जीवन जर आपण पाहायला गेलो, पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल. आपण घरामध्ये बघा बेडवर आपण आराम करत असतो, तोच बेड आपण जर पाण्यामध्ये ठेवला तर आपल्याला शांत प्रकारे झोप लागेल का? नाही लागणार, बरोबर की नाही. म्हणून भाग दिलेला आहे. सकळ जीवांचे जीवन जयास आपो नारायण ऐसे बोलीचे. प्रत्येकाची व्यवस्था केलेली आहे, प्रत्येकाला चोच दिलेली आहे, त्याचप्रमाणे दाण्याची सुद्धा सोय केलेली आहे. पृथ्वीस आधार आवरणोदक, सप्तसिंधूचे सिंधोदक, नाना बेंगीचे मेघोदक, भूमंडळी चालिले. समर्थ म्हणाले पृथ्वीला आवरणोदकाचा आधार आहे. या पृथ्वी तलावर आपण बघा प्रत्यक्षपणे राहत आहोत. या पृथ्वीला आधार कोणाचा आहे तर आवरणोदकाचा. म्हणजेच काय, या सप्तसागरांचं पाणी म्हणजे सप्तसिंधू आणि नाना मेघांनी वृष्टी केलेले मेघोदक म्हणजे पावसाचं पाणी या भूमंडळावरच वाहत आहे. या पृथ्वी तलावर जेव्हा बघा पावसाचं पाणी पडतं तेव्हा ते शेवटी कुठे मिळतं? सागरास ना. म्हणजे प्रत्यक्ष जर आपण विचार केला
सप्तसिंधूचे सिंधोदक. आपल्या घरातलं जरी पाणी असेल तरी ते सुद्धा कुठे मिळतं? सागरात जाऊन मिळतं. आता विचार करू की आपलं घर इथे, समुद्र कितीतरी अंतरावर आहे, मग सागरास कसं मिळेल? अहो, प्रत्यक्षपणे आपण जे पाणी वापरत आहोत ते शेवटी गटर नाल्यातून बघा, नदी नाल्यातून शेवटी कुठे जाणार आहे? प्रवाह त्याचा समुद्रासच मिळणार आहे. म्हणून विचार करा. नाना मेघीचे मेघोदक, नाना मेघांनी वृष्टी केलेले मेघोदक. काय सृष्टीची रचना केली असेल ना. भूमंडळी चालिले. नाना नद्या नाना देसी, वाहत मिळाल्या सागरासी. लहान तोर पुण्यरासी, अगाध महिमे. समर्थ म्हणाले, नाना देशातून नाना नद्या वाहत जातात. अशी कुठली नदी आहे की शांतपणे राहिलेली आहे? नाही आहे. बघा, प्रत्येकाला प्रवाह प्राप्त करून दिलेला आहे. त्याप्रमाणे त्या नद्या वाहत असतात. शेवटी त्या नद्यातलं पाणी कुठे मिळतं? तर समुद्रात जाऊन मिळत असतं. त्यांचा महिमा कमी अधिक असतो, पण काहींचा महिमा मात्र अगाध असतो. आता आपल्या आजूबाजूला सुद्धा नद्या पाहायला मिळतात. काही नद्यांचं पाणी बघा शांतपणे वाहत असतं, काही नद्यांचं पाणी खूप प्रवाह असतो की बघा प्रत्यक्षपणे आपल्याला रस्ता ओलांडताना सुद्धा काय होतं? त्रास होत असतो की नाही. म्हणजे विचार जर केला, पृथ्वीच आधार आवरणोदक आणि त्याचप्रमाणे जी ओवी प्राप्त करून दिलेली आहे. नाना नद्या नाना देशी. अनेक देशामध्ये अनेक नद्या पाहायला मिळतात. त्या शेवटी सागरास मिळतात. त्यांचा महिमा लहान असतो, काहीकांचा महिमा थोर असतो. नद्या पर्वतीहून कोसळल्या, नाना सांकडीमध्ये रिचविल्या. धबाबा खळाला चालिल्या, असंभाव्य. पर्वतातून उगम पाहून त्या कोसळत असतात आणि कडेकपारीत अडकतात. तर काही धबधब्याच्या रूपाने असंभाव्य खळखळाट करीत वाहत जातात. आता विचार जर आपण केला, ज्यावेळी बघा नदीतलं पाणी असतं ते बरोबर वाहत असतं की नाही, संथपणे वाहत असतं. परंतु ज्यावेळी पावसाचे दिवस असतात त्यावेळी प्रत्यक्षात धबधब्यासारखा येणारा पाऊस बघा, आपण फिरायला जातो की नाही, कुठे जातो? धबधबा फक्त पावसाळ्यातच ना. उन्हाळ्यात पाहायला मिळेल का? नाही आहे. तिथे फक्त ती दगडं पाहायला मिळतील. तिथे मग जायला सुद्धा कंटाळा येईल. परंतु त्याच दगडांच्या कडेकपारीतून बघा ते पाण्याचा प्रवाह इतका असतो की तो धबधब्यासारखा आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि तिथल्या बघा प्रत्यक्षपणे तिथली जी मजा असते ती मजा आपण घेत असतो. परंतु तो सुद्धा पाणी त्या नदींमध्ये जात असतो, बरोबर की नाही. त्या पर्वतावरून त्या डोंगरावरून इतकं पाणीचा प्रवाह इतका असतो की शेवटी बघा त्या नदीलाच मिळत असतो. म्हणून त्या धबधब्याच्या रूपाने असंभाव्य खळखळाट पाण्याचा आवाज येतो ना. पावसामध्ये बघा पाणी असं शांतपणे वाहतं का? नाही आहे. लाटासारखा येत असतात. आता तुम्ही समुद्रकिनारी जातच असाल, बरोबर की नाही. त्यावेळी बघा भरतीच्या वेळी लाटा किती येतात. लाटांचा आवाज बघा शांतपणे असतो. शांतपणे तिथला जो बघा वातावरण जे असतं पूर्णपणे शांत असतं. लाटांचा आवाज, तिकडून लाट आपल्याला येताना दिसते आणि त्या लाटेचा आवाजसुद्धा आपल्याला ऐकायला येत असतो, बरोबर की नाही. म्हणून कूप बावी सरोवरे, उदंड तळी थोर थोरे. निर्मळे उचंबलती नीरे नाना देसी. याशिवाय अनेक देशांमध्ये कूप आहेत, वापी आहेत, सरोवरे आहेत, मोठमोठे तलाव आहेत. यातून निर्मळ स्वच्छ पाणी उचंबळत असते. काही ठिकाणी बघा आपल्या ठिकाणी गावा ठिकाणी जर पाहायला गेलो विहिरी पाहायला मिळतील, बरोबर की नाही. काही ठिकाणी बोरिंग असते,
काही ठिकाणी बघा सरोवरे असतात, काही ठिकाणी तलाव असतात. ज्या ज्या ठिकाणी आपण पाहायला जाऊ त्या ठिकाणी बघा जसा परिसर असेल स्वच्छ, त्या ठिकाणचं पाणीसुद्धा स्वच्छ. ज्या ठिकाणी केरकचरा आपण करू त्या ठिकाणी पाणीसुद्धा अस्वच्छ पाहायला मिळेल. म्हणजे विचार जर आपण केला, आपल्या गावामध्ये सुद्धा विहिरी असतात, बरोबर की नाही. पूर्वीच्या काळी म्हणजे जर आपण पाहायला गेलो, आपले आईवडील किंवा आपले आजी आजोबा जेव्हा असायचे, आहेत सुद्धा, नमस्कार आहे त्यांना, तेव्हा पूर्वी नळ नव्हते हो, बरोबर की नाही. घरामध्ये नळ असायचे का? नाही आहे. तेव्हा विहिरीमधून ते पाणी आणायचे, एवढ्या अंतरावरून ते आणायचे, डोक्यावरून बघा हंड्याचे हंडे आणायचे. आता आपल्याला घर बसल्या नळाला पाणी येते तरी कंटाळा येते भरायला. आपण टाकीतला कॉक चालू करतो आणि झोपून जातो. एवढा आपल्यामध्ये आळसपणा. नमस्कार आहे, या देहाचा भाग चालू. परंतु जो पूर्वीचा काळ होता त्या विहिरीमध्ये अनेक प्रकारची झाडं बघा आजूबाजूला असायची विहिरीच्या बाजूला, आणि ती झाडाची पाने त्या विहिरीमध्ये पडायची. तिथला जो पाणी असायचा त्या पाण्यामध्ये बघा ती पानं, सुकलेली पानं, पिकलेली पानं ती पडायची. आता त्याच विहिरीमधलं आपण पाणी घ्यायचो, ते सुद्धा पिण्यासाठी, बरोबर की नाही. मग आपण काय करायचो, गाळणी घ्यायचो किंवा फडका घ्यायचो आणि त्यातून ते पाणी स्वच्छ करून बघा गाळून घेऊन येत असायचे. पण आता घरामध्ये नळ आल्यावर, आता आजूबाजूला स्विमिंग पूल झाल्यानंतर त्या विहिरीकडे कोण पाहतच नाही ना, त्या तलावाकडे कोण जातच नाही आहे. कारण का, घरामध्ये नळ आलेत. मग तिथे जर आपण गेलो नाही तर त्या आजूबाजूचा परिसर बघा तिथे गवतं वाढलेली पाहायला मिळतील, बरोबर की नाही. उंचचे उंच बघा तिथे कचरा, कशामुळे, ते झाडं वाढलेली आहेत, त्या झाडांचा पाला त्या तलावामध्ये पडताना दिसेल. आजूबाजूला जी झाडं आहेत त्यांचा पाला त्या विहिरीमध्ये पडताना दिसेल. मग अस्वच्छ परिसर आपण तयार करून ठेवतो. कशामुळे, तर आता आपल्याला आयतं मिळालेलं आहे. विचार करा, निर्मळे उचंबळे ती निरे, म्हणजेच काय, सरोवरे असतील, मोठमोठे तलाव असतील, यातून निर्मळ स्वच्छ पाणी कशा प्रकारे, त्याचा सुद्धा भाग दिलेला आहे. गाय मुखे पाट जाती, नाना कालवे वाहती, नाना जया झिरपती झरती निरे. गाय मुखातून, पाटातून, कालव्यातून असे अनेक प्रकारे पाणी व्हायचं. नाना ठिकाणी झऱ्यातून, झरीतून बघा पाणी झिरपत असायचं. विचार करा, डुरे विहिरे पाझर, पर्वत फुटून वाहे नीर, ऐसे उदकांचे प्रकार भूमंडळी. काही ठिकाणी विहिरी असतात, पाझर असतात, पर्वतातील भेगातून पाणी वाहायचं. या पृथ्वी तलावर पाण्याचे नाना प्रकार आहेत, बरोबर की नाही. भूमंडळीचे जळ आघवे, किती म्हणून सांगावे, नाना कारंजी आणावे बांधवून पाणी. समर्थ म्हणाले, याप्रमाणे सर्व पृथ्वीवरील जलाचे वर्णन कुठवर म्हणून करायचं, पाण्याला बांध घालून नाना कारंज्यातून पाणी सोडतात. आता आपल्या ठिकाणी जी शेती असते, बरोबर की नाही, त्या शेतामध्ये बांध घालायची की आपल्या शेतातलं पाणी दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाता कामा नये. कारण आपल्या शेताला पाणी लागायचं, मग त्यासाठी आपण बांध घालायचो, बरोबर की नाही. त्या शेतीसाठी मुबलक पाणी आपल्याला प्राप्त होईल यासाठी आपण काय करायचो की बांध घालायचो. परंतु आता बघा, पूर्वीच्या काळी का भाग द्यावा लागला. समर्थ म्हणाले, तो काळ आठवला पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. लांबून लांबून आपल्या घरातली लोक हंडे कळशी भरून आणायचे, बरोबर की नाही. परंतु आता आपण इतकं
खर्च करतो ना, की एखाद्या कार्यक्रमामध्ये ते कारंजे असतात बघा, ते पाहायला मिळतात. त्या पाण्यामध्ये इतका खर्च होतो, तोच खर्च जर पहिला असता तर लोकांना घरापर्यंत पाणी मिळालं असतं. बरोबर की ना? पाणीसुद्धा वाया जातं. फक्त आपली करमणूक होत असते. लक्षात ठेवा. आपण वाचतो पाण्याचा अपव्यय टाळा, पाणी जपून वापरा. तरीसुद्धा आपण नाही हो. तो सुद्धा भाग आपल्याला समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. बरोबर की नाही? आकाशातून येणारं पाणी म्हणजे पावसाचं पाणी ज्यावेळी पृथ्वी तलावर येतं ना, त्यावेळी बघा सर्व प्रकारची जीवसृष्टी आनंदीमय होत असतात. ज्याप्रमाणे निसर्गसृष्टी पूर्णपणे हिरवीगार पाहायला मिळते. बरोबर की नाही? कारण का? हे निसर्गाचं देणं आहे. डोहो डबके खवाडी टाकी, नाना गिरीकंदरे आनिकी, नाना जळे नाना लोकी वेगळ आली. डोह डबकी लहान आणि मोठी टाकी याप्रमाणे नाना गिरीकंदरातून अनेक प्रकारचे पाणी आढळून येते. आता आपल्या घरामध्ये सुद्धा अनेक प्रकारची टाकी असते. बरोबर की नाही? लहान असते, मोठी असते. काही ठिकाणी गावा ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर बघा पिंप असतो. कोणाकडे बघा असा हौदेसारखा बनवलेला असतो, कोणाकडे डबकी पाहायला मिळते, जेणेकरून पाणी साचवलं जातं. तीर्थे एकाहून एक, महापवित्र पुण्यदायक, अपार महिमा शास्त्रकारक, बोलून गेले एकापेक्षा एक श्रेष्ठ. अशी महापवित्र आणि पुण्यदायक तीर्थ आहेत. त्यांचा अगाध महिमा प्रत्यक्षपणे वर्णन केलेलं आहे. काही ठिकाणी बघा महापवित्र आणि पुण्यदायक तीर्थ जे तीर्थस्थळं आहेत त्या ठिकाणी बघा आपण विचार जर केला, कारण ही भूमी जी आहे संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये बघा चमत्कार नाही तर प्रत्यक्षपणे साक्षात्कार घडलेला आहे. चमत्कारीचा हा विषयच नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून भाग समजून घेणं गरजेचं आहे. तीर्थे एकाहून एक. आपण अनेक तीर्थस्थळींना भेट देत असतो. अनेक तीर्थस्थळी जाऊन बघा प्रत्यक्षपणे दर्शन घेत असतो. प्रत्येक तीर्थक्षेत्राला बघा पुण्याई प्राप्त होतच असते. स्मरण करणं फक्त गरजेचं आहे. नाना तीर्थांची पुण्योदके, नाना स्थळोस्थळी तुळदके, तैसीची नाना उष्णोदके ठाई ठाई. समर्थ म्हणाले अनेक तीर्थांचं पाणी पुण्यदायक आहे. शिवाय नाना ठिकाणी थंड पाण्याचे तर अनेक ठिकाणी उष्णोदकाचे झरेसुद्धा आहेत. आता आपण जर विचार केला ते कुंड असतं माहिती ना, कुंडच बोलतात ना तुमच्या ठिकाणी. काही ठिकाणी बघा झरे असतात उष्णोदकाचे म्हणजे गरम पाण्याचे असतात. काही ठिकाणी बघा थंड पाण्याचे असतात. आता कसं काय झालं हो? आपण विचार करू. आता विचार जर केला, एक भाग आहे अलिबाग ठिकाणी आहे ना, मध्येच बघा आजूबाजूला समुद्र आहे आणि ज्यावेळी आपण ओहोटी लागल्यावर बघा चालत चालत जातो ते किल्ल्यापर्यंत पोहोचतो. किल्ल्यामध्ये एक विहीर आहे, तिथेच फक्त गोडं पाणी लागलेलं आहे. ते कसं काय? आजूबाजूला तर समुद्र आहे. मग विचार जर केला ना, प्रत्यक्षात जाऊन पाहिलं की नक्कीच काय आहे बघा. आता आपण विचार करू खरं की काय की खोटं आहे. पाहावे आपणासी आपण प्रवास केला तर नक्कीच समजेल. अनेक ठिकाणी गरम पाण्याचे कुंड आहेत, अनेक प्रकारचे थंड पाण्याचे झरे आहेत. मग पाणी येतं कसं काय? ते सुद्धा वर्षभर. असं नाहीत की फक्त थंडीच्या दिवसांमध्ये थंडच पाणी, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गरम पाणी, असं नाही आहे. मग साक्षात्कार कसं काय? कशी पुण्याई प्राप्त झाली असे समर्थ म्हणाले. विचार करा. नाना तीर्थांची पुण्योदके आहेत. नाना स्थळोस्थळी शीतळोदके, तैसीचे नाना उष्णोदके ठाई ठाई.
प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतीलच. नाना वल्लीमध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन, नाना कंदी मुळी जीवन, गुणकारके. समर्थ म्हणाले नाना प्रकारच्या वेली आहेत, झाडं आहेत, वृक्ष आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना असणारं जे मूळ आहे. आता झाड आपल्याला पाहायला मिळतं ना, झाड किती उंच आहे बघा, आपण डोळ्यांनी पाहतो. झाडावरच्या असणाऱ्या फांद्यासुद्धा आपण पाहतो, वेलीसुद्धा पाहतो, त्या झाडाला असणारी फळं पाहतो, फुलं पाहतो, परंतु त्याचं मूळ पाहतो का हो? मूळ पाहायला गेलं की झाडाचं आयुष्य संपलं, बरोबर की. मग त्यामध्ये पाणी कसं राहतं विचार जर केला बघा, प्रत्यक्षपणे जयाचा भावार्थ जैसा. क्षीरोदके सिंधोदके, विशोदके पीशोदके, नाना स्थळांतरी उदके, नाना गुणांची. खारं पाणी आणि समुद्राचं पाणी, विषारी पाणी, अमृतासारखं मधुर पाणी, निरनिराळे ठिकाणचे निरनिराळे गुण असणारं पाणी. आता विचार करा, क्षार सिंधू सिंधोदके. आता समुद्राजवळ आपण गेलो, तिथे गेल्यावर पाण्याची चव कशी लागेल हो? काय हो, खारटच ना, कारण खारा समुद्र आहे. जेव्हा आपण बघा विहिरीमध्ये गेलो, विहिरीजवळ पाणी आणलं तर ते गोड पाणी लागेल. असं कसं काय? आपल्याला तहान लागली, समुद्राजवळ गेलो, तिथलं पाणी पिऊ शकतो का? अजिबात नाही. कारण ते खारट आहे. म्हणजे विचार जर आपण केला, खारं पाणी, समुद्राचं पाणी, विषारी पाणी, प्रत्येक ठिकाणची चव ही पाण्याची वेगवेगळी पाहायला मिळते. काही ठिकाणी बघा पाणी जाड असतं, काही ठिकाणी पाणी पातळ असतं. आता विचार केला जाड आणि पातळ कसं बघा. आता बोरिंगचं पाणी, नळातलं येणारं पाणी, विहिरीतलं पाणी, तलावातलं पाणी, एका बाटलीमध्ये घ्या बघा, वेगवेगळ्या प्रकारचं पाणी जाणवेल. आकारमान वस्तुमान जसं आपण बघा पाहतो, बरोबर की नाही, तसं जर आपण पाहायला गेलो ना तर फरक आपल्याला नक्कीच जाणवेल. नाना युक्षदंडाचे रस, नाना फळांचे नाना रस, नाना प्रकारीचे गोरस, मदपारा गुळत रस. समर्थ म्हणाले नाना प्रकारचे उसाचे रस, नाना प्रकारच्या फळांचं नाना रस, नाना प्रकारचं दूध, मादक रस, याशिवाय पारा, काकवी या प्रकारचे रस असतात. आता विचार जर केला, उसाचा रस कोण असं आहे या पृथ्वी तलावर ज्याने पिलाच नसेल? सर्वांनी पिलेला आहे, बरोबर की नाही. उसाचा रस, नाना प्रकारच्या फळांचा रस आपण पाहतो की खरंच नाना प्रकारच्या फळांचा रस आपण अनुभवले, चाखले. ज्यूस ना, कुठे कार्यक्रम असेल तर नक्कीच आपण तिथे जाऊन पिलेलं आहे. आता उन्हाच्या दिवसामध्ये बघा उसाचा रस बरोबर आपल्याला तिथे नेत असतो. कारण का? कारण प्रत्यक्षात थंडावा निर्माण होण्यासाठी, बरोबर की नाही. भाग का दिलेला आहे? अनेक प्रकारची फळं आहेत, त्या हंगामामध्ये, त्या मोसमामध्ये आपण ती फळं, त्या फळांचं ज्यूस आपण पित असतो. किती उत्तमाचं वाटतो विचार जर केला ना, तर प्रत्यक्षात नाना युक्षदंडाचे रस, नाना फळांचे नाना रस, नाना प्रकारीचे गोरस, मध, पारा, गुळत्र. दूध आहे, दुधापासून आपण अनेक पदार्थ बनवत असतो, बरोबर की नाही. नाना मुक्त फळांचे पाणी, नाना रत्नी तळपे पाणी, नाना शस्त्रामध्ये पाणी, नाना गुणाचे. समर्थ म्हणाले नाना प्रकारचं मोत्यांचं पाणी, नाना रत्नांच्या ठिकाणी तळपणारं पाणी, नाना शस्त्रांच्या ठिकाणी असणारे गुणांचं पाणी.
ज्या ठिकाणी जिथे जाऊ तिथे आपल्याला पाणी हे वेगवेगळं पाहायला मिळेल. शुक्लित श्रोणीत लालमूत्र स्वेद, नाना उदकाचे नाना भेद, विवरोन पाहता विशद होत जाते. समर्थ म्हणाले, उत्तमाचा भाग दिलेला आहे. वीर्य, रक्त, लाळ, मूत्र, घाम याप्रमाणे उदकाचे नाना प्रकारचे भेद आहेत. त्यांचे विवरण करून पाहिले असता ते भेद स्पष्टपणे कळून येते. कारण आपला देह हा हाडामासाचा जरी असला तरी आयुष्यात जरी आपण पाहायला गेलो तर पाणी हेच आपले जीवन आहे. कारण त्यातूनच बघा आपलं वीर्य बनत असतं, रक्त बनत असतं, लाल, मूत्र आणि घाम प्रत्यक्षपणे कशातून? बरोबर की नाही? पाण्यापासूनच ना. म्हणून उदकाचे देह केवळ, उदकाचेच भूमंडळ, चंद्रमंडळ सूर्यमंडळ उदकाकरिता. सर्व प्राण्यांचे देह हे उदकाचेच आहे. सर्व प्राणी मात्र. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती समर्थ या 84 लक्ष योनींमध्ये आपण जर पाहायला गेलो तर प्रत्येकाचा देह हा पाण्याचा आहे. भूमंडळी उदकाचीच आहे विचार जर केला तर. आणि उदकाच्याच योगे चंद्रमंडळ आणि सूर्यमंडळ सुद्धा झालेली आहे. म्हणजे पाण्याचं किती महत्त्व आहे. प्रत्येकाला पाण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. क्षार सिंधू, क्षीर सिंधू, सुरा सिंधू, आज्य सिंधू, दधी सिंधू, युक्षर सिंधू, शुद्ध सिंधू उदकाचा. खारा समुद्र, दुधाचा समुद्र, दारूचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र आणि शुद्ध पाण्याचा समुद्र असे 7 समुद्र आहेत. आपण पाहिलं पण नसेल आणि ऐकलं सुद्धा नसेल. एवढ्या प्रकारची समुद्र असतील. खारा समुद्र, दुधाचा समुद्र, दारूचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र आणि शुद्ध पाण्याचा समुद्र. ऐसे उदक विस्तारिले, मुळापासून शेवटा आले, मध्येही ठाई ठाई उमटले, ठाई ठाई गुप्त. याप्रमाणे सर्वत्र त्या पाण्याचाच विस्तार मुळापासून शेवटपर्यंत झालेला आहे. ते मध्येच कुठे कुठे प्रकट दिसून येते तर कुठे कुठे ते गुप्तही होत असते. जे जे बीजी मिश्रित झाले, तो तो स्वाद घेऊन उठिले, उसामध्ये गोडीसा आले परमसुंदर. आता उसामध्ये गोडी कशी निर्माण झाली? गोडवा आला कुठून? ज्या बीजात उदक मिश्रित होते त्या बीजाचा स्वाद घेऊन ते अंकरते आणि उसामध्ये ते परमसुंदर अशा गोडीला प्राप्त होत असते. उदकाचे भांदा हे शरीर, उदकाची पाहिजे तदनंतर, उदकाची उत्पत्ती विस्तार, किती म्हणून सांगावा. समर्थ म्हणाले. प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, उदकाचे भांदा हे शरीर, आपला हा शरीर आहे उदकापासूनच बांधलेलं आहे. बरोबर की नाही? उदकाची पाहिजे तदनंतर, त्यानंतर काय आहे तर उदकाची उत्पत्ती विस्तार. उत्पत्ती कशापासून? तर पाण्यापासूनच. किती म्हणून त्याचं वर्णन करता आलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण विचार जर केला, प्रत्यक्षात ओवी कशी प्राप्त करून दिली बघा. उदक तारक, उदक मारक, उदक नाना सौख्यदायक, पाहता उदकाचा विवेक आलोलिक. उदक तारकही आहे आणि मारकही आहे. नाना प्रकारे उदक हे सुख देणारे आहेत. त्याचप्रमाणे उदकासंबंधी विचार जर आपण करायला गेलो तर ते अलौकिक आहे. आता उदक तारक आणि उदक मारक म्हणजेच काय? तारणारा सुद्धा आहे, मारणारा सुद्धा आहे. म्हणजे काय? तर प्रत्यक्षात नाना प्रकारचं सुख देणारं उदक आहे. भूमंडळी धावे नीर, नाना ध्वनी त्या सुंदर, धबाबा धबाबा थोर, रिचवती धारा. बघ, भूमंडळावर जे पाणी धावतं, या पृथ्वी तलावर जे पाणी आहे
त्याचा नाना प्रकारे सुंदर आवाज ऐकू येतो. कधीकधी पाण्याच्या मोठमोठ्या धारा धबाबा आवाज कधी धबधब्याच्या रूपाने कोसळतात. आपल्या आजूबाजूला बघा, पावसाच्या दिवसामध्ये आपण डोंगराळ भागात जे राहत असू तिथे पाणी बरोबर त्या डोंगरातून येत असतं आणि आपल्या घराच्या बाजूने बघा, बरोबर की नाही, ते वाहत जातं. किती शांतपणे वाटत असतं, किती आनंद वाटत असतो. लहान लहान मुलं, लहान लहान मुली होड्या बनवतात, बरोबर की नाही. म्हणजेच प्रत्यक्षात आपण विचार जर केला तर किती आनंद ते घेत असतात. ठाई ठाई डोहो तुंबती, विशाळ तळी डबाबिती, चबाबिती थबाबिती कालवे पाठ. समर्थ म्हणाले ठिकठिकाणी पाण्याचं डोह हे तुडुंब भरलेलं असतं. काही ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर पाणी इतकं तुडुंब भरलेलं आहे ना, तर काही ठिकाणी विशाल तलाव पाण्याने भरलेले असतात. ते पाण्याचं बघा, ते इतके भरलेले आहेत त्या तलावाचं काठकिनारंसुद्धा दिसत नाही. विहिरी इतक्या भरलेल्या आहेत की बघा त्या विहिरीतलं पाणीसुद्धा बाहेर आलेलं आहे. काही ठिकाणी पाण्याचे कालवे पाठ थबकलेले असतात. बघा प्रत्यक्ष ठिकाणी जर आपण पाहायला गेलो, काही ठिकाणी पाण्याची अडचण येते, काही ठिकाणी पाणी आहे की बघा पाणी तुडुंब भरून वाहत चाललेलं आहे. एकी पालथ्या गंगा वाहती, उदके सन्निधची असती, खळाला झरे वाहती भूमीचे पोटी. समर्थ म्हणाले एखादी नदी जमिनीखालून गुप्तपणे वाहत असते. त्यांचं पाणी जमिनीच्या खाली पण जवळच असते. काही स्थळी भूगर्भातून खळाला झरे वाहत असते. बघा काही नदी असतात का, नदीचा प्रवाह असतो तो जमिनीखालून सुद्धा पाहायला मिळत असतो. भूगर्भी डोह भरले, कोणी देखील ना ऐकेले, ठाई ठाई झोविरे झाले विद्युलतांचे. कोणी कधी पाहिलेलं सुद्धा नसेल, ऐकलेले सुद्धा नसेल की पाण्याचे मोठे डोह या भूगर्भात आहेत. कोणी ऐकलं या भूगर्भामध्ये जमिनीखाली तर कित्येक ठिकाणी वीज पडून निर्माण झालेले झरे आढळून येतात, बरोबर की नाही. म्हणजे विचार करा, आता आकाशामध्ये आपण बोलतो, विचार जर केला आकाशामध्ये पाणी आलं कुठून, ह्या भूगर्भातूनच ना, बरोबर की नाही. वरती काय बघा, ज्याप्रमाणे आकाशामध्ये पाण्याचा साठा करून ठेवलेला नाही आहे. आपण विज्ञान शिकलोय परंतु ज्ञान आपण कमी घेतलेलं आहे. या ध्येयाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, कारण तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी. कारण पाण्याची वाफ होऊन बघा प्रत्यक्षपणे समुद्रातलं पाणी ज्याप्रमाणे भरती ओहोटी कशा प्रकारे बघा होत असते, मग त्याचप्रमाणे आकाशातलं पाणी ज्यावेळी पावसाच्या रूपात येत असतं, मग आकाशामध्ये आलं कुठून हे पाणी. त्याचा साठा, त्या पाण्याचा साठा सर्व भूगर्भात आहे. मग ते पाणी वरती गेलं कसं, बरोबर की नाही. पृथ्वी तली पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळे, पृथ्वी प्रगटले उदंड पाणी. अशा प्रकारे पृथ्वीच्या खाली संपूर्णपणे पाणी भरलेलं आहे. पृथ्वीमध्ये सर्वत्र पाणी खेळत असते आणि पृथ्वीला वरही उदंड पाणी प्रगटलेले दिसून येत असते. म्हणजे जेव्हा आपण बघा एखाद्या वेळी शेतजमीन जी असते त्यावेळी बघा आपण खणायला सुरुवात केली, काही ठिकाणी लगेच पाणी लागतं, बरोबर की नाही. काही ठिकाणी आपण खणायला गेलो तर तिथे पाणी लागत नाही. कारण का, पाणी संपूर्णपणे या भूगर्भामध्ये. काही ठिकाणी कमी खोदायला लागतं, काही ठिकाणी बघा जास्त खोदायला लागतं, तेव्हा पाणी खालून लागत असतं. स्वर्ग मृत्यू पाताळी, एक नदी तीन ताळी, मेघोदक अंतराळी वृष्टी करी. समर्थ म्हणाले स्वर्ग मृत्यू आताळ पाताळ तीन ताळ, अशा तीनही लोकात एकच नदी वाहत असते आणि अंतराळातून मेघांच्या द्वारे वृष्टी होत असते. कसा भाग दिलेला आहे,
स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा तीनही लोकात एकच नदी वाहत असते आणि तीच आकाशातून आपल्याला मेघांच्या द्वारेही वृष्टी पाहायला मिळते. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोरांहून थोर. पृथ्वीचं मूळ बघा प्रत्यक्षपणे या पाण्यामध्ये आहे आणि त्या पाण्याचे मूळ हे अग्नीत आहे आणि त्या अग्नीचं मूळ वायूत आहे. तोच थोरांहून थोर म्हणजे सर्वश्रेष्ठ. ही पंचमहाभूत आहेत, बरोबर की नाही. आता पृथ्वीचं मूळ कशात आहे तर पाण्यात, पाण्याचं मूळ अग्नी, अग्नीचं मूळ वायू, बरोबर की नाही. मग त्याहून थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार, त्याहून थोर परात्पर, परब्रह्म जाणावे. म्हणून स्मरण का करावं. या सृष्टीची रचना ज्याने निर्माण केलेली आहे, ही सृष्टीची उत्पत्ती ज्याने केलेली आहे, त्या परब्रह्माला विसरून कसं चालायचं हो. म्हणून त्याहून थोर परमेश्वर, महद्भूतांचा विचार, त्या वायूहून थोर परमेश्वर आहे. हा परमेश्वर म्हणजेच महद्भूत अर्थात अंतरात्मा होय. त्याच्यासह श्रेष्ठ परात्पर परब्रह्म आहे हे जाणून घेतलं पाहिजे. त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आपनिरूपन्नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.